तमाम अनुयायांना, भीम अनुयायांना मानाचा सप्रेम जय भीम करतोय। कवी व शाहिरांचे योगदान हा विषय आज आपण निवडलेला आहे। झेप न्यूज या अंतर्गत आपल्या सर्वांच्या परिचयाचे झेप न्यूजचे डायरेक्टर रामजी गायकवाड सर यांनी अतिशय सुंदर असा विचार घेऊन आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे रामजी गायकवाड सरांनी। आणि मी तुमच्यासमोर जे झेपचं ब्रीदवाक्य आहे माणसाचा वैचारिक आक्रोश या अंतर्गत आंबेडकरी चळवळीत कवी शाहिरांचं, गायकांचं कशा प्रकारे योगदान होतं या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आशा आहे आपण सर्वजण सुजाण आहात, समजून घ्याल, कारण बाबासाहेबांचे विचार हे प्रत्येक घराघरामध्ये पोचलेले आपल्याला दिसून येतात। आणि म्हणून आज या ठिकाणी झेप न्यूज अंतर्गत हा विषय निवडण्यात आलेला आहे। प्रथमतः भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन करून या ठिकाणी या कार्यक्रमास सुरुवात करतोय। विश्वात महाज्ञानी भीमराज पाहिला मी, घटनेच्या पानोपानी भीमराज पाहिला मी। कारण क्रांती मशाल घेऊन हाती, क्रांती मशाल घेऊन हाती पाण्याने पेटणारा भीमराज पाहिला मी। क्रांती मशाल घेऊन हाती पाण्याने पेटलेला भीमराव पाहिला मी। आणि खरंच बाबासाहेबांचे आपल्यावरती अनंत असे उपकार आहेत। बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये बाबासाहेबांनी जे काही संपूर्ण समाजासाठी केलेलं आहे त्यांचे आपण आयुष्यभर ऋणी राहणार आहोत, एवढं लक्षात घ्या। ओसाड माळ राणी मळा हा फुलवुनी, ओसाड माळ राणी मळा हा फुलवुनी दिधली आम्हा चेतना, दिधली आम्हा चेतना बा भीमा, बा भीमा पहिली
ज्ञान दीपा धन्य तू आमचा माय बापा आदर्श या जीवनाचा आदर्श या जीवनाचा प्रतीक तो समतेचा कीर्ती बल भीमा राहिल अविनाशी कीर्ती बल भीमा राहिल अविनाशी नाम घेता मुक्त होती वेदना नाम घेता मुक्त होती वेदना बाभिमा बाभिमा पहिली तुम्हाही वंदना कारण ही जी पुण्याई आहे केवळ बाबासाहेबांची पुण्याई आहे हे नवीनच गीत मी लिहिलेलं होतं आणि मला बरं वाटलं की आपल्या समोर सादर करतो या ठिकाणी जगतो आज इथे मानाने खातो घास तुझ्या कृपेने रे गम सा जगतो आज इथे मानाने खातो घास तुझ्या कृपेने पडती पाऊल हे जोमाने दिशा मिळाली बुद्धवाणीने माला माल जगी झालो आज आम्ही माला माल जगी झालो आज आम्ही माळ शिकार मिळे चेतना माळ शिकार मिळे चेतना बाभिमा बाभिमा पहिली तुम्हाही वंदना ज्या ज्या शाहिरांनी बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये अतिशय मोलाचं योगदान दिलं त्यामध्ये प्रथमतः महाकवी वामनदादा कर्डक राजानंदजी गडपायले शाहीर पुणेकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गान सम्राट प्रल्हादजी शिंदेदादा आणि त्याचप्रमाणे शाहीर विठ्ठल उमप विठ्ठलदादा उमप यांचं नाव आवर्जून घेणं गरजेचं आहे कारण खऱ्या अर्थाने त्यांनी संपूर्ण बाबासाहेबांची चळवळ ही समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं होतं. पहा पूर्वीच्या काळी जात्यावरती ओव्या गायल्या जायच्या दळण दळताना जात्यावरती फक्त ओव्याच नव्हे तर पोवाडे लावण्या लोकनाट्यपदे गीते यांच्या माध्यमातून कलाकारांनी समाज जागविला होता. फक्त जागविलेलाच नव्हता तर पेटवलेला देखील होता. फक्त महाराष्ट्रातून नव्हे संपूर्ण भारत देशामध्ये कलाकारांनी बाबासाहेबांची चळवळ संपूर्ण जगामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि यामधूनच क्रांती विचार रुजवण्याचा प्रयत्न त्या काळी शाहिरांनी केलेला आहे. कारण या पृथ्वी तलावरती एकमेव महान अशी व्यक्ती आहे महापुरुष महामानव ज्यांना म्हटलं जातं बोधिसत्व महामानव विश्ववंदनीय क्रांतीसूर्य भारतरत्न युगपुरुष घटनेचे शिल्पकार युगप्रवर्तक महान अर्थशास्त्री महान विद्वान विश्वरत्न महाविद्वान दलितांचा राजा दलितांचे कैवारी परमपूज्य कायदे पंडित. पहा किती नावाने बाबासाहेबांना संबोधलं जातं. या पाठीमागे बाबासाहेबांचे विचार तुम्हा आम्हाला काय सांगतात हे आपण सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे.
पहा, बाबासाहेबांनी जे जे विचार समाजामध्ये पेरण्याचा प्रयत्न केला तेच विचार घेऊन कवी शाहिरांनी आपलं संपूर्ण आयुष्य बाबासाहेबांच्या चरणी लीन केलं. त्यामध्येच प्रथमतः नाव घेतलं जातं वामनदादा कर्डक. पहा, वामनदादांचा जन्म 15 ऑगस्ट 1922चा, म्हणजे स्वातंत्र्याही पूर्वीचा, स्वातंत्र्य काळाच्या पूर्वीचा वामनदादांचा जन्म 15 ऑगस्ट 1922ला झाला. परंतु बाबासाहेबांची ज्या ज्या ठिकाणी सभा असायची त्या ठिकाणी वामनदादा डोक्यावरती पेटी घेऊन, प्रसंगी चालत, सायकलवरती बैलगाड्याने वामनदादांनी प्रवास करून बाबासाहेबांचे विचार गाण्यातून समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. भरपूर असे कवी शाहीर आपल्या महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये आपणाला दिसून येतात. त्यामध्ये वामनदादांचं अतिशय सुंदर असे गीत आहे जे नेत्यांविषयी, आजची जी चळवळ आहे त्याविषयी बाबासाहेबांनी जे विचार आम्हाला सांगितले होते ते आपण विचार अंमलात आणतोय का, राजकारणी आणतात का, यावरती वामनदादांनी भाष्य केलेलं होतं. आत्ताशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला की बाबासाहेबांची सभा ज्या ठिकाणी असायची, बाबासाहेबांच्या सभेच्या पूर्वी वामनदादा कर्डक तिथं अगोदर आपली सेवा बजावण्यास हजर राहायचे. बाबासाहेब यायच्या अगोदर आपली गीतं सादर करायचे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, माझ्या 10 भाषणापेक्षा गायकाचं एक गीत, शाहिराचं एक गीत संपूर्ण विश्वाला परिवर्तन करू शकतं. इतकी शक्ती गीतांमध्ये आहे, त्या शब्दांमध्ये आहे. आणि स्वतः वामनदादांनी बाबासाहेबांना पाहिलेलं आहे. बाबासाहेबांच्या समोर बसून कित्येक वेळा बाबासाहेबांची गीते गायलेली आहेत. त्यामध्येच एक गीत होतं, अतिशय आम्हाला सर्वांना विचार करण्यास भाग पाडणारं गीत होतं. लक्षात आलं असेल, वामनदादा, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाच्या न्यारेच टोक असते. संपूर्ण तुमच्या आमच्या हृदयावरती भिनली पाहिजे अशी शब्द रचना वामनदादांनी केलेली होती. काय म्हणतात वामनदादा पुढे, वाणीत भीम असता, करणीत भीम असते. वामनदादांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपलं संपूर्ण आयुष्य हे बाबासाहेबांच्या चरणी समर्पित केलेलं होतं. आणि म्हणून वामनदादांची अनेक गीते आम्हाला प्रेरणा देतात. आम्हाला आलेल्या संकटांवरती कशा प्रकारे मात करायचं याचं बळ आम्हाला देतात. आणि म्हणून यापुढेही वामनदादा काय म्हणतात, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, जखड बंद पायातील साखळ दंड, जखड बंद पायातील साखळ दंड, तडातड तुटले तू ठोकताच दंड, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. काल कवडी मोल जिने वामनचे होते, काल कवडी मोल जिने वामनचे होते, आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते, बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे. अतिशय सुंदर असे विचार वामनदादांनी संपूर्ण भारतभूमीच्या या कणाकणामध्ये उर्जवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचारांवरती वामनदादांची असीम अशी श्रद्धा होती. त्या काळात वामनदादांनी स्वतःच्या संसाराची राखरांगोळी झाली, पण बाबासाहेबांचे विचार पेरण्यामध्ये मग्न होते. म्हणून एके ठिकाणी वामनदादा काय म्हणतात, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफान वारा पाऊस धारा, तुफान वारा पाऊस धारा, मुळे ना आम्हा शिवे. पहा कशा प्रकारची सुंदर शब्दरचना वामनदादांनी केलेली आहे. आणि या जनमानसामध्ये संपूर्ण क्रांती पेटवण्याचं काम या कवीनी शाहिरांनी केलेलं आहे. यापुढेही जाऊन आपल्या सोलापूरमध्ये अतिशय नावलौकिक असे शाहीर होऊन गेले, ज्यामध्ये भीमशाहीर बाळशुभा गुरुजी, त्याचप्रमाणे संदीपजी शिंदे, शाहूदादा गायकवाड. पहा यांनी समाजामध्ये फक्त बाबासाहेबच नव्हे तर बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ यांचे विचार पेरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामीण विभागाचे ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये घालवलं ते म्हणजे भीमशाहीर बाळशुभा गुरुजी. ते आपल्या एका गीतामध्ये म्हणतात की आजची परिस्थिती पाहता पहा आपल्या देशामध्ये आजही दलितांवरती अन्याय होतात, अत्याचार होतात, आजही कत्ली होतात. यावरती भाष्य करताना भीमशाहीर बाळशुभा गुरुजी काय म्हणतात, या स्वतंत्र भारतात कुणी कुणा मारतात, या स्वतंत्र भारतात कुणी कुणा मारतात, लोकशाहीच्या रक्तात भ्रष्ट नेता तारतात. आणि याचीच जाणीव करून देण्याकरता आपल्या गायकीच्या माध्यमातून आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी अर्पण केलेले देखील शाहीर आपल्या सोलापूरमध्ये आपल्याला दिसून येतात. यामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो, अजून एक आहे ज्यांचं गेल्या 5-6 वर्षापूर्वी निधन झालं, शाहूदादा 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 गायकवाड. यांची एक घटना तुमच्यासाठी सांगतोय. या त्यांच्या जीवनातील एक घटना. त्यांना बाबासाहेबांच्या चळवळीची खूप आवड होती. गायनाच्या माध्यमातून संपूर्ण आयुष्य त्यांनी बाबासाहेबांचे विचार पेरण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी बाबासाहेबांची गीते सादरीकरण केली. आणि विशेष म्हणजे त्यांना हजारो गाणी ही तोंडपाठ होती शाहूदादांना. नाहीतर आज आपण पाहतोय मोबाईलवरती सर्च केले की हजारो गाणी आपल्याला दिसून येतात, परंतु शाहूदादांना हजारो गाणी ही तोंडपाठ होती. त्यातल्या त्यात पटाचाराची कहाणी, कुलकर्ण्याचा धम्म पदाचा ऐका पुरावा खोटा आहे का, अतिशय अप्रतिम हे गीत सादर करावं तर शाहूदादांनीच. त्यांच्या जीवनातील एक घटना सांगतो मी तुम्हाला. एके दिवशी शाहूदादांचा परगावी कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ 1:30 वाजता निरोप आला शाहूदादांना की दादा, तुमच्या गावामध्ये तुमच्या पत्नीचं निधन झालेलं आहे. त्यावेळी शाहूदादा एक 5 मिनिट शांत स्तब्ध झाले, डोळे बंद करून बसले. आणि लगेच पुढच्या मिनिटाला शाहूदादा काय म्हणतात, जे झालं ते वाईटच झालं. कारण शाहूदादांना माहिती होतं, शाहूदादा बाबासाहेबांचे विचार, बुद्धांचे विचार, फुलेंचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचे. कारण बुद्धांनी दिलेला संदेश होता की जो जीव या पृथ्वी तलावरती उदयास आलेला आहे तो एक ना एक दिवस नष्ट होणार आहे. कारण ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू हा अटळ आहे. हा तथागत बुद्धांचा सिद्धांत आहे. आणि म्हणून शाहूदादा काय म्हणतात,
माझ्या पत्नीचं निधन झालं ना, होऊ दे, आता मी काही करू शकत नाही. मी या ठिकाणी आहे आणि माझी पत्नी माझ्या गावी. ज्यावेळेस माझा कार्यक्रम संपेल, बाबासाहेबांचे विचार जोपर्यंत मी या ठिकाणी आहे तोपर्यंत अजून 2-3 तास मी बाबासाहेबांचे विचार सांगेल आणि त्यानंतर मी माझ्या घरी जाईल. पहा किती मोठा त्याग आज आपण करू शकतोय. मुळीच नाही. जो तो आपापल्या मनाला विचारायचा आहे. कारण आज काय झालेलं आहे, जो तो प्रत्येकाच्या घरामध्ये पुढारी झालेला आहे, त्याविषयी आपण काही बोलू शकत नाही. शाहूदादा काय म्हणतात, माझ्या पत्नीचं निधन झालं, मी काय करू शकत नाही, पण पुढच्या दिवशी उद्या मी अवश्य तिच्या अंत्यदर्शनाला त्या ठिकाणी मी येईल. पहा किती मोठा त्याग आहे. ही भावना मनामध्ये रुजवण्याचं काम बाबासाहेबांच्या विचाराने केलेलं आहे. एवढंच काय, यापुढे जाऊन मला जी गाण्याची आवड लागली, ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस शाहूदादांचे, भीमशाहीर बाळशिबा गुरुजींचे, प्राध्यापक खळसोडे सरांची, आदरणीय संदीपजी शिंदे सरांची मी गाणी ऐकायचो आणि त्यांची गाणी ऐकून ऐकून मी प्रेरणा घेतली त्यांच्याकडून. परंतु ज्यावेळेस ही घटना आहे 1998ची, त्यावेळेस माझ्या वडिलांनी एक गीत लिहिलेलं होतं. कारण माझ्या वडिलांनाही खूप गायनाची आवड होती. माझे वडीलही अतिशय सुंदर गायचे. त्यांचे कितीतरी कार्यक्रम आकाशवाणी केंद्रावरती झालेले होते. आणि ज्यावेळेस एक गीत लिहिलं त्यांनी, माझ्या वडिलांचं नाव कट्ट्याप्पा शंकर माळशिकारी गुरुजी, राहणार वडकबाळचे, तालुका दक्षिण सोलापूरमध्ये येतं, तेही ग्रामीण विभाग आहे. तोही माझ्या वडिलांच्या गीताने मी प्रेरित झालो. माझ्या वडिलांचं ते गीत असं होतं की, दलितांच्या होडीचा या हरविला किनारा, दाखविण्या मार्ग भीमा जन्म घे दुबारा. कुणी एक मार्ग दावितो, दुजा म्हणे तो खोटा, भलतेच तिसरा सांगे, मग संभ्रेम पडे मग मोठा. पहा या राजकारणावरती अवलंबून अतिशय उल्लेखनीय असं भाष्य केलेलं होतं. या ओळी मला अजूनही खुणावतात, अजूनही विचार करण्यास भाग पाडतात. कुणी एक मार्ग दावितो, दुजा म्हणे तो खोटा, भलतेच सांगे तिसरा, संभ्रम पडे मग मोठा. कुणाचाच नाही आम्हा मायेचा उबारा, दाखविण्या मार्ग भीमा जन्म घे दुबारा. बळी पडून भुलता फांना, फसते ही जनता भोळी. बळी पडून भुलता फांना, फसते ही जनता भोळी. मग स्वार्थी पुढारी तेव्हा भरतात आपली झोळी. विसरून जाती आम्हा कामाच्या माघारा, दाखविण्या मार्ग भीमा जन्म घे दुबारा. शिकवण दिली जी आम्हा वागेना तैसा कोणी. शिकवण दिली जी आम्हा वागेना तैसा कोणी. मस्तीत जो तो आपल्या ऐकेना कुणाचं कोणी. प्रत्येकाचा मार्ग निराळा, वेगळाच वारा, दाखविण्या मार्ग भीमा जन्म घे दुबारा. या दुबळ्या समाजाचे पाहून असे हे हाल, या दुबळ्या समाजाचे पाहून असे हे हाल. खुशाल चेंडू सारे आणि वागन बेताल. माळ शिकारे मनात झुरतो या बिचारा, दाखविण्या मार्ग भीमा जन्म घे दुबारा. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की हे जे गीत आहे, हे गीत आपण जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण आताची चळवळ पाहता आणि त्यातून शेवटी मी 1998 साली निर्णय घेतला की आपण ही कला शिकायची, आपण ही गायकी शिकायची आणि आपण ही बाबासाहेबांचे विचार, बुद्धांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा. खूप मोठं योगदान या आंबेडकरी चळवळीमध्ये आहे. कारण चळवळ आत्तापर्यंत खऱ्या अर्थाने पाहता, कुणाला दोष देत नाही आपण या ठिकाणी, खरं पाहता बाबासाहेबांची चळवळ जर कुणी जिवंत ठेवली असेल तर ती कलाकारांनी ठेवलेली आहे, एवढं लक्षात घ्या. आणि म्हणून आताच्या पुढाऱ्यांनी बोध घ्यावा की आपण बाबासाहेबांच्या नंतर काय करतोय, बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर आपण आपले विचार कसे पेरतोय.
कशा प्रकारे आपण रुजवतोय, ज्यामध्ये राजानंद गडपायले यांनी म्हणतात की थांबा रे दरितानो निष्ठुर करून या बेत, नकारे उचलू भीमाचे प्रेत. किती व्यथा मांडलेल्या आहेत, काय यातना होत असतील पहा त्या कवीला ती शब्दरचना करत असताना. आणि खास आजच्या पुढाऱ्यांनी नक्कीच बोध घ्यावा. अतिशय सुंदर असं गीत एक प्रल्हाद दादा शिंदेनी, विष्णू शिंदेनी गायलेले तुमच्या या गीतामध्ये. प्रत्येक शब्द या गीताचा सर्वांनी इकडे लक्ष द्यावा, कारण हेच गीत तुम्हा आम्हाला एक जगण्याची प्रेरणा देईल, एक जगण्याची उमेद देईल आणि आलेल्या संकटांवरती कशा प्रकारे मात करायचं याचं बळ तुम्हा आम्हाला देणार आहे. हे गीत तुमच्यासमोर सादर करतो. बाबांच्या लाडक्या मुलांनो घर हे सोडू नका, भीमाची आज्ञा मोडू नका, भीमाची आज्ञा मोडू नका. काडी काडी जोडून जोडून घरटे हे बनविले, पिला परी सांभाळिले अन हक्क मिळवून दिले. काडी काडी जोडून जोडून घरटे हे बनविले, पिला परी सांभाळिले अन हक्क मिळवून दिले. घट ज्ञानाचे स्वाधीन करण्या गट हे फोडू नका, भीमाची आज्ञा मोडू नका. पहा या गीताच्या ओळी तुम्हा आम्हाला काय संबोधतात, काय सुचवितात. नागपुरीच्या दीक्षाभूमीवर, नागपुरीच्या दीक्षाभूमीवर केली होती प्रतिज्ञा, कार्यरथाला पुढे न्यायचे स्मरणीय असू दे आज्ञा. शिखर यशाचे चढणाऱ्यांना मागे ओढू नका, भीमाची आज्ञा मोडू नका. बाबांच्या लाडक्या मुलांनो घर हे सोडू नका, भीमाची आज्ञा मोडू नका. बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूरच्या पवित्र भूमीवरती बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि तुम्हा आम्हाला बुद्धांच्या ओठीमध्ये टाकलं. पण आज खऱ्या अर्थाने सर्वांनी आपण आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की बाबासाहेबांच्या चळवळीनंतर, बाबासाहेबांच्या निधनानंतर आपण ही जी चळवळ आहे, हा जो क्रांतीचा रथ आहे, आपणाला मार्गपथावरती घेऊन जायचं आहे, दीक्षाभूमीवरती तुम्हा आम्हाला घेऊन जायचं आहे. आशा आहे आपण सर्वजण सुज्ञ आहात, कारण आता प्रत्येकाच्या घरामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट झालेला तुम्हा आम्हाला दिसून येतोय. त्यामुळे आपण सर्वांनी बाबासाहेबांचे विचार आपल्या जीवनात आणतोय, परंतु फक्त आपल्यापुरते आपण बाधित न ठेवता, बाबासाहेबांचे विचार फक्त आपल्यापुरते नाहीत, बाबासाहेब आपले नाहीत, बाबासाहेब समग्र विश्वाचे आहेत. म्हणून बाबासाहेबांचे विचार आपल्याला प्रत्येकाच्या घराघरामध्ये, मनामध्ये रुजवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. यावर आधारित अतिशय एक सुंदर गीत होतं, ते या ठिकाणी तुमच्यासमोर सादर करतोय.
वेचला मानवतेचा अनसमतेचा धम्मनवा घेतला तथागताच्या महामंत्राचा महामंत्राचा निनादला तो ध्वनी दीक्षा दिली भीमाने मंगल दिन तो जनी कितीक झाले या अवणीवर संत मुनी ज्ञानी कितीक झाले या वणीवर संत मुनी ज्ञानी करुणा शकले आजवरी जे केल भीमाने जरी उद्धरली 9 कोटी जनता उद्धरली 9 कोटी जनता रूढी दीक्षा दिली भीमाने मंगल दिन तो जनी अतिशय सुंदर असे विचार मांडणारे कवी आपल्या भारत भूमीमध्ये नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये बाबासाहेबांचे विचार रुजवण्याचं काम आज कलाकार करत आहेत. कवी गायक कवी आपले विचार मांडतात कागदावरती आणि त्याला शब्दबद्ध केल्यानंतर चांगली चाल त्याचं प्रेझेंटेशन कसं करायचं कशा पद्धतीने लोकांपर्यंत सादर करायचं याचं काम संगीतकार गायक करतात. आणि म्हणून बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये शाहिरांचं कवींचं गायकांचं खूप मोठं असं योगदान आहे. आपल्या सोलापूरमधील भीम शाहीर ज्यांचं 2 वर्षापूर्वी निधन झालं, महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आदरणीय संदीपजी शिंदे सर, ज्यांची लोकगीते भीमगीते वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित झाली. आणि म्हणून मगाशी मी तुम्हाला म्हटलं की कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाबासाहेब एकमेव असे महापुरुष आहेत, महान व्यक्ती आहेत ज्यांच्या जीवनावरती लाखो नव्हे अब्जावधी गीते सादर झालेले आहेत. काही प्रकाशित आहेत, काही अप्रकाशित आहेत. म्हणून बाबासाहेबांची गाणी फक्त वाजली तरी बाबासाहेबांचे जय भीम ओठावरती नाव जरी आलं तर आपल्या मनामध्ये एक प्रकारची चेतना निर्माण होते. अतिशय सुंदर असे विचार संदीपजी शिंदे सरांनी यांनी देखील मांडलेले होते आपल्या गीतामध्ये. ते आपल्या एका गीतामध्ये म्हणतात, तुळस नको बेल छान आवडतंय मला ग बाई पिंपळाचं पान. पहा किती सुंदर उपमा दिलेली आहे. तुळस नको केळी नको नको बेल छान आवडतंय मला ग बाई पिंपळाचं पान. जिथे केली गौतमाने तपस्या ती घोर धन्य धन्य जगी झाला पिंपळ थोर. त्याच्या खाली गौतमाला लाभलंय ग ज्ञान आवडतंय मला ग बाई पिंपळाचं पान. आणि शेवटी जाता जाता काय म्हणतात ते, हेच पान सुख शांती देई या मानवाला. हेच पान सुख शांती देई मानवाला उद्धारील हेच पान साऱ्या विश्वाला. असं झाड धम्माचं लावलं भीमान आवडतंय मला ग बाई पिंपळाचं पान. आणि म्हणून आजच्या नेत्यांच्या बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर आजच्या नेत्यांनी काय बोध घ्यावा हे आपण सांगण्याची गरज नाही, कारण आपण सर्वजण सुज्ञ आहोत. हा, आपण सर्वजण सुज्ञ आहोत.
पण सांगण्याचा हेतू हा की खऱ्या अर्थाने जर या डोक्यामध्ये आपणाला बाबासाहेबांचे विचार ज्याच्या डोक्यात भिनलेत तो माणूस पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात घ्या. बाबासाहेबांची ही जी निळी क्रांती आहे, बाबासाहेबांनी आम्हाला निळी क्रांती दिलेली आहे. या निळी क्रांती, ही जी निळी क्रांती आहे आपल्या डोक्यामध्ये आपण सामावून घेणं गरजेचं आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्यावरती होणारे अन्याय अत्याचार थांबू शकतील. आणि म्हणून माझी तमाम भीमानुयांना विनंती आहे की आपण सर्वजण बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांचं आपणाला पालन करायचं आहे. पण तेही तितकंच खरं आहे, आपल्यातला पॅन्थरही जिवंत राहिला पाहिजे. आपल्यातला पॅन्थरही दाखवून देणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपल्यातला पॅन्थर आपण दाखवून देणार नाही, समाजापुढे प्रकट करणार नाही, त्याशिवाय अन्याय अत्याचार देखील बंद होणार नाही, तेवढं लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी वेळेच्या अभावी मी आपली या ठिकाणी रजा घेतोय. कारण या कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळामध्ये हा जो अतिशय सुंदर असा उपक्रम झेप न्यूजचे डायरेक्टर रामजी गायकवाड सर यांनी आपल्यासाठी सादर केला. आणि हा जो विषय मांडला की आंबेडकरी चळवळीमध्ये कलाकारांचे, शाहिरांचे योगदान, अतिशय सुंदर असा समर्पित विषय होता. आणि महाकवी वामनदादा कर्डक, राजानंदजी गडपायले, शाहीर पुणेकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, गान सम्राट प्रल्हाददादा शिंदे, विठ्ठल उमप. कारण का या शाहिरांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी अर्पण केलेलं आहे. महाराष्ट्र मुक्ती संग्राममध्ये अण्णाभाऊ साठे काय म्हणतात, अण्णाभाऊ साठे दीनदुबळ्यांच्या, पहा आपलं संपूर्ण आयुष्य अण्णाभाऊ साठेंनी समर्पित केलं. दीनदुबळ्यांचे, उपेक्षितांच्या जीवनाचे वास्तव चित्रण करणारे पहिले दलित साहित्यिक म्हणून अण्णाभाऊ साठेंना गणलं जातं, एवढं लक्षात घ्या. आणि येत्या 18 जुलैला अण्णाभाऊ साठेंची पुण्यतिथी आहे. कारण त्यांच्या साहित्यात, अण्णाभाऊंच्या साहित्यात संघर्ष, विद्रोह प्रकर्षाने आपल्याला जागोजागी दिसून येतो. अवघी 1.5 दिवसाची शाळा, पण महाराष्ट्र मुक्ती संग्रामच्या वेळेस अण्णाभाऊ काय म्हणतात, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली, माझी मैना माझ्या जीवाची होती या कायली. पहा काय उपमा दिलेली आहे. कायली आपणाला सर्वांना माहीत असेल. कायली जी ऊस जळाल्यानंतर खालचा जो भाग असतो ऊसाचा, तो जळाल्यानंतर त्यातून जे निखारे निघतात त्याला काय म्हणतात, कायली म्हणतात. इतके समर्पक विचार तुमच्या आमच्यामध्ये चेतना जागविण्यासाठी अण्णाभाऊ साठेंनी तुम्हा आम्हाला समर्पित केलेले आहेत. मग आपलंही कर्तव्य आहे. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य बाबासाहेबांच्या चरणी लीन झाले, बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तिथून हा जो क्रांतीचा रथ आहे आपल्यापर्यंत येऊन थांबलेला आहे, आपल्या नवयुवकापर्यंत. आणि मला आशा आहे आपण सर्वजण हा जो क्रांतीचा रथ आहे, धम्मरथ आहे, हा आपण आपल्या दीक्षाभूमीपर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे. भले यामध्ये कितीही आपल्याला तुम्हा आम्हाला संघर्षाला सामोरं जावं लागेल. कारण संघर्ष म्हणला की आपल्याला काही नवीन नाही, आपल्या 5वीला पुजल्यासारखंच आहे ते. पण संघर्ष म्हणजे तुमच्या आमच्या येणाऱ्या पिढीसाठी आपण करून ठेवलेली
ती तरतूद आहे, एवढे लक्षात घ्या. येणाऱ्या पिढीला आपण सावध करून ठेवतोय. येणाऱ्या पिढीवरती अन्याय होणार नाहीत याची आपण दखल आता घेतोय. आणि म्हणून प्रत्येकाने बाबासाहेबांनी दिलेल्या विचाराचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या तत्वाचा आपण अवलंब करूया आणि बाबासाहेबांच्या विचाराने चालूया. पुनश्च एकदा या ठिकाणी झेप न्यूजचे डायरेक्टर रामजी गायकवाड सर यांनी मला आपले विचार प्रकट करण्याकरता कलाकारांच्या व्यथा, कलाकारांचे विचार, बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये कलाकारांचं काय स्थान आहे हे समाजाला देखील पटणं तितकंच गरजेचं आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील हा अतिशय सुंदर असा उपक्रम केलेला आहे. आणि म्हणून तुम्हा आम्हाला काय करायचं आहे, अण्णाभाऊ साठेंनी एक गीत ओळ आठवते मला त्यांची, अण्णाभाऊ साठेंची. जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. पहा, जग बदल आपण बदलू शकतो, पण कसा, घाव घालून. आणि घाव हा कसा घालायचा आहे, आपणाला मुळावरती घालायचा आहे. कशातून? शिक्षणाच्या माध्यमातून. आणि म्हणून जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. पुनश्च एकदा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध याच्या चरणी यांना त्रिवार अभिवादन करून मी आपली रजा घेतो. सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय संविधान.